आर्या, तू कशी आहेस? प्लीज फोन कट करू नकोस. ओंकार, तू? तुला माझा नंबर कोणी दिला? ते महत्वाचं नाही आहे आर्या. प्लीज माझं म्हणणं ऐक एकदा. मला तुला भेटायचं आहे. नाही म्हणू नकोस. गेल्या 6 वर्षात तू माझी कधी विचारपूसही केली नाहीस आणि आता तुला मला भेटायचं? ते शक्य नाही. आर्या, प्लीज कधी काळी काय आपल्यात नातं होतं त्याची जाणीव ठेवून एकदा भेट तरी ॲटलिस्ट मला. मग मी तुझ्या वाटेवर कधीच येणार नाही. ठीक आहे, मी सांगते तुला कधी आणि कुठे भेटायचं. आर्या, ओंकारचा फोन होता. काय म्हणता तो? हो, त्याचाच फोन होता. त्याला भेटायचंय मला. तू भेट ना. काय म्हणतोय ते बघ. तो जर लग्नाला तयार असेल तर काय हरकत आहे. रियाही त्याचीच आहे ना. आई, तू असं कसं म्हणू शकतेस? ज्याने मला नाकारले, माझ्या बाळाला नाकारले, त्याला मी आता माझ्या आयुष्यात परत कसं येऊन देऊ? त्याने मला एका क्षणात दूर केलं होतं. त्याला आता मी परत कसं जवळ करू? नाही आई, हे शक्य नाही होणार. अगं आर्या, एकटीनं आयुष्य जगणं तुला वाटतं तितकं सोपं नाही. मी तुझा आधार बनून किती दिवस राहणार? का आई? एका बाईला पुरुषाचा आधार कायम लागतोच का? लहानपणी वडील, तरुणपणी भाऊ आणि लग्नानंतर नवरा यांच्या आधाराशिवाय काय बाई जगू शकत नाही? तिने काय पुरुषांच्या हातातील खेळणं म्हणून राहायचं का आयुष्यभर? तसं नाही आर्या. ओंकारला त्याची चूक समजली असेल. तो तुझी माफी मागायला आला असेल. म्हणून मी सगळं विसरून माफ करायचं? कशासाठी? मला हे मुळात पटतच नाही. मी कुठल्याही परिस्थितीत खंबीरपणे उभी राहू शकते. मला त्याच्या आधाराची काही गरज नाही. आर्या, तुझं म्हणणं बरोबर की चूक यात मला पडायचंच नाहीये. तुझे निर्णय आजपर्यंत तूच घेत आलीस. तुझं तू ठरव. ऐक ना, आता तुझ्याशिवाय बिलकुल करमत नाहीये. इतक्या कमी वेळा भेटणं मन नाही करत आहे. आर्या, काय म्हणणं आहे तुझं? तुझ्या आई बाबा आपल्या लग्नात तयार होतील का? अरे, माझे आई बाबा माझ्या निर्णयाला कायम पाठिंबा देतात. त्यांची काळजी तू नको करूस. तुझं काय म्हणणं आहे ते सांग. आर्या, मला खूप मोठं व्हायचं आहे ग. माझी इच्छा, माझ्या महत्वाकांक्षा खूप मोठ्या आहेत. तर त्या पूर्ण होईस्तोवर माझ्या मनात लग्नाचा विचारही नाही येणार. पण मात्र मला तू खूप आवडतेस आणि तुला गमवायचं नाहीये मला. पण किती दिवस, किती वर्ष ते तरी सांग. ते माझ्या हातात नाहीये आर्या. पण तुला हे समोर पटलं तर? काय? आर्या, पीजी म्हणून तू एकटी राहतेस ना आता. इन्स्टेंट आपण लिव्हिंग मध्ये राहू. त्या रीतीने आपण एकमेकांना चांगलं ओळखू, समजून घेऊ ना. व्हॉट डू यू थिंक? ओके, ऐक ना. बोल ना. बस आधी, थोडं सिरियस आहे. काय झालं? एनी प्रॉब्लेम? सिरियस नाही, पण आय एम प्रेग्नेंट. व्हॉट? तू काय बोलतेस आर्या? हाऊ इज इट पॉसिबल? तू समजते का तू काय बोलतेस ते? की आता झालं ते झालं, पण आपल्याला लग्न करायला हवं. नो आर्या, मी तुला याची कल्पना आधीच दिली होती. मला इतक्यात कशातच अडकायचं नाही आता. फर्स्ट आय विल कम्प्लीट माय ड्रीम अँड माय करिअर. मग विचार करू लग्नाचा. तू असं कसं म्हणू शकतोस? प्रेम आहे ना तुझं माझ्यावर? प्रेम आहे का आर्या? पण मी त्यात गुंतून नाही राहू शकत ग. आणि मी तुला माझ्यासोबत राहायची काही सक्ती केली नव्हती. तू तुझ्या इच्छेनेच लिव्हिंगचा पर्याय निवडला होतास. मला असं वाटतं हे मूल न वाढवणंच योग्य आहे. ठीक आहे, मला कळतंय तुला काय म्हणायचं.
शकत नाही. आई आई कुठे आहेस तू? आले रिया, आले. आर्या, काय येणार तू? एक चहा, एक कॉफी. आर्या, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला माझी चूक कळली आहे म्हणून परत आलोय. प्लीज मला माफ कर. वा ओंकार, तू काय मला तुझं खेळणं समजलं आहेस का? तुझ्या मनात आलं तेव्हा जवळ केलंस आणि मन भरलं तेव्हा मला सोडून गेलास. मला जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तू कुठे होतास? आता तुला माझी गरज आहे म्हणून तू परत आलायस. तसं नाही आहे आर्या. मला तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला समजून चुकले आहे की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. करिअर, पैसा सगळं काही मिळवले पण प्रेम मात्र मिळू शकलं नाही. प्लीज मला समजून घे. आता मी तुझ्या शब्दांना भुलून असं का वाटतंय? जेव्हा मला तुझ्या प्रेमाची गरज होती तेव्हा तू कुठे होतास? आता काही गरज नाही आहे मला. माझं प्रेम माझ्या जवळ आहे आणि ते मला जगायला लढायला बळ देतं. म्हणजे आर्या, तू लग्न केलेस तर? माझा लग्नावरनं आणि प्रेमावरनं विश्वास उडाला आहे रे. मी लग्न नाही केलं. माझी रिया, माझी एंजल माझ्यासोबत असताना मला कोणाचीच गरज नाही. आपली रिया? हां, आपली रिया नाही, माझी रिया. ती रिया जिला तू कधीच नाकारले होतेस. पण माझी चूक झाली आर्या आणि ती मला मान्य आहे. त्याची निदान शिक्षा तरी दे मला. मी त्यासाठी तयार आहे. प्लीज ओंकार, मी या सगळ्याच्या खूप पुढे गेली आहे. तुझ्या गोड बोलण्यात, तुझ्या खोट्या प्रेमावर आता माझा बिलकुल विश्वास राहिलेला नाही. तू आग्रह केलास म्हणून मी तुला भेटू. अगं आर्या, मला संधी तरी दे. ॲटलिस्ट मला प्राश्चित तरी करू दे. आता ते शक्य नाही आहे. प्लीज मला परत कधी फोन करू नको. तुला भेटणार नाही आहे. आणि रिया फक्त माझी आहे. जो माणूस आपली जबाबदारी सोडून जातो त्याच्याशी माझा कधी संबंध असूच शकत नाही. हाय आई. झालं ऑफिस? दमलेली दिसतेस तू. हो, थोडी. काल ओंकार भेटला होता ना तुला? काय म्हणाला ग तो? आता तरी लग्नाला तयार आहे का? आई, हे काय म्हणतेस तू? ज्याने माझ्या मनाचा, भावनांचा विचार न करता मला एका क्षणात झिडकारलं त्याला मी माझ्या आयुष्यात परत कसं घेऊ? नाही आई, हे शक्य नाही होणार आहे. रिया, त्याला त्याची चूक समजली असेल म्हणूनच तो आला ना तुझ्याकडे परत. पण आई, मी माझ्या मुलीची काळजी घ्यायला एकटी समर्थ आहे. मला हा समाज, हे लोक, हे काय म्हणतात याची काहीच पर्वा नाही आहे ग. आणि मला माझं आयुष्य हवं तसं जगण्याचा अधिकार नाही आहे का? आणि मला माझ्या निर्णयाचाही कधी पश्चाताप होणार नाही. बरं, मी तुला चहा घेऊन येते.